आता एक मोठी बातमी आहे। तपासणीनंतर शीतल तेजवानी रुग्णालयाबाहेर। शीतल तेजवानीची 1.5 तास वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आणि ही तपासणी आता पूर्ण झाली आहे। पुण्यातल्या ससून रुग्णालयात ही वैद्यकीय तपासणी पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता शीतल तेजवानी रुग्णालयाच्या बाहेर आलेली आहे। पोलिसांनी अटक केल्यानंतरच्या एका प्रक्रियेचा हा भाग असतो। याबद्दल आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी निलेश करमरे आपल्यासोबत आहे। निलेश, अटकेनंतर 40 मिनिटं या ठिकाणी तिची तपासणी करण्यात आली। रक्ताचे नमुने या ठिकाणी महत्त्वाचे तिचे घेण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी आता वैद्यकीय तपासणी जी आहे तिची झालेली आहे। 40 मिनिटांनंतर ती आता तिला अटकेनंतर तिचं वैद्यकीय तपासणी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ससून रुग्णालयाची जी 40 नंबरचा वॉर्ड आहे त्या ठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती। आता तिला स्टेट जे आहे ते आता पोलीस स्टेशनला नेण्यात येणार आहे। तिथं काही आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत ते तिला पुन्हा एकदा चौकशी करतील आणि त्यानंतर तिला उद्या कोर्टात हजर करण्याची शक्यता या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आपल्याला माहिती मिळाली आहे। त्यानुसार आता शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर दुसरी जी स्टेप असते ती वैद्यकीय तपासणीची ती सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। तिला आता तपासणीसाठी म्हणजे चौकशीसाठी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। अर्थात आता आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस चौकशी करणार का पोलीस स्टेशनचे, कारण तिच्यावर खंडणी खडक पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला होता। त्यानुसार ज्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला वर्ग केलं जातं। मात्र हा व्यवहार मोठा असल्यामुळे या ठिकाणी आता आर्थिक गुन्हे शाखेचे जे पोलीस आहेत तेच शीतल तेजवानीची केस आहे ती पुढे चालवण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शीतल तेजवानीची अटकेनंतर जी वैद्यकीय तपासणी आहे ती झाल्यानंतर तिला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला नेण्यात येत आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय की शीतल तेजवानीचं जवळपास 40 मिनिटं या ठिकाणी वैद्यकीय तपासणी सुरू होती। त्यामध्ये प्रामुख्याने तिचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आणि त्यानंतर तिला कुठल्या प्रकारचा आजार आहे का याची चौकशी जी आहे ती डॉक्टरांनी केली आहे आणि आता सगळी तपासणी झाल्यानंतर तिला पुन्हा तपासणी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ती आता पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झालेली। ठीक आहे निलेश, आता वैद्यकीय तपासणी जवळपास पाऊण तास झाली आहे। त्यानंतर शीतल तेजवानीला पोलीस आता नेमकं कुठे नेत आहेत आणि यानंतरची पुढची सगळी प्रक्रिया काय असणार आहे? खरंच आता हा तपासाचाच भाग आहे, कारण कोर्टात हजर करण्यापूर्वी अटक झाल्यानंतर साधारण वैद्यकीय तपासणी ही महत्वाचा टप्पा असतो तो या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर काही कागदपत्र असतात, म्हणजे उद्या कोर्टात हजर करायच्या आधी तिच्या विरोधातले जे काही कागदपत्र आहेत किंवा तिने कशा प्रकारे गैरव्यवहार केलेला आहे त्या अनुषंगाने उद्या पोलीस यातले जे आयोग आहेत तपास अधिकारी ते तयारी करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। कारण ज्या ठिकाणी आपण बघितलं तर 21 जे मूळ वतनदार आहेत त्यांच्या ठिकाणी साक्षी नोंदवण्यात आली आहे। त्याचाच आधार घेत उद्या त्याला पुणे पोलीस जे आहेत ते कोर्टात बाजू मांडतात आणि कदाचित 14 दिवसांची ते कोठडीची मागणी करू शकतात। त्यावर आता कोर्ट निर्णय घेऊ शकतो। मात्र या ठिकाणी अधिक तपासासाठी, कारण प्रकरण मोठं आहे त्यामुळे किमान पोलीस जे आहेत ते जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करू शकतात, कारण अनेकांचे जबाब या ठिकाणी घ्यायचे आहेत। ज्या प्रकारे हा व्यवहार झालेला आहे त्यातले बारकावे या ठिकाणी शोधण्यासाठी पोलीस जे आहेत ते सातत्याने या काम करताना पाहायला मिळतात। एवढंच नाही तर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने महसूलचा अधिकारी पण या तपासासाठी नेमण्याची मागणी केली होती। महसूलचे अधिकारी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे एकत्र मिळून हा तपास करतात। त्यामुळे उद्याच्याला कोर्टामध्ये पोलीस नेमकं काय मागणी करतात ते महत्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी अटकेनंतरचा जो दुसरा टप्पा असतो वैद्यकीय तपासणी ती झालेली आहे आणि आता अर्थातच उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी ज्या बाबी असतात कायदेशीर त्या पूर्ण करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जे आहेत ते पुन्हा एकदा शीतल तेजवानीची चौकशी आणि काही कागदपत्र मागवण्याची शक्यता। ठीक आहे निलेश, जी 24 तासनं 5 नोव्हेंबरला हा सगळा गैरव्यवहार उघडकीस आणलेला होता आणि सातत्यानं महिनाभरापासून या प्रकरणाचा फॉलोअप आपण घेतोय, त्याचा पाठपुरावा करतोय आणि जवळपास महिनाभरानंतर शीतल तेजवानीला आता अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही सांगू शकाल आणि घटनाक्रम? नक्कीच, खरं तर ज्या दिवशी आपण ही बातमी ब्रेक केली खरं तर अर्थात आपले संपादक कमलेश सरांनी ज्या प्रकारे या प्रकरणाचे विश्लेषण केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला या 40 एकरचा जो गैरव्यवहार आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला कळाला आणि ज्या या प्रकरणामध्ये मीडिया कंपनी आहे ज्यात 2 भागीदार आहेत, जी विवेक सिंग पाटील आणि पार्थ अजित पवार या दोघांची ती कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव येतात त्या कंपनीने यांना नोटीस जाहीर केली। आता या नोटिशीनंतर जे दुव्यक निबंधक आहेत आणि यातले जे तहसीलदार आहेत त्यांना सुद्धा या प्रकरणात निलंबित करण्यात आलं। तहसीलदार सूर्यकांत येवले असतील किंवा दुय्यम निबंधक तांबे असतील, तावरे असतील यांना या प्रकरणात
दुसऱ्या वेळेस कारवाई झाली आणि पहिली कारवाई ही याला निलंबित झालेली. दुसरी कारवाई आता ती म्हणता येईल आणि ठीक आहे. महत्वाची म्हणजे या प्रकरणात अटकेची जी शीतल तेजवणे ठीक आहे. आहे, जी मुख्य ठीक आहे. सूत्रधार आहेत, तिला आता या प्रकरणात अटक केलेली बरोबर आपल्याला पाहायला बरोबर मिळते. ठीक आहे. निलेश, धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल.